राधे राधे सगळ्यांना. तर कामिनी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि सगळ्यांनी एकादशी धरलीच असेल या अपेक्षा. तर आज मी सकाळी सकाळी ना लड्डू गोपालचं म्हणजे आम्ही त्यांना श्यामसुंदर म्हणतो, तर त्यांचा स्नान घालायला घेतलं, म्हणजे अभिषेक करायला घेतला. तर मी म्हणजे एक व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की शंखाने जर पाणी म्हणजे स्नान घातलं देवाला तर खूप चांगलं राहतं. तर तेच आज माझ्या लक्षात आलं होतं आणि मी नेमकी बसले पण दूध घ्यायचं राहिलं होतं. तर तेच मागत होते पण काही दिलं नाही कोणी मला दूध आणून. पण मी पण म्हटलं आता उठण्यापेक्षा आहे ना जसं आहे तसंच करू. देव काय म्हणत नाही तुम्ही दूधच टाका आणि हेच करा. तर अशी साधी सिंपल मी देवपूजा करून घेतली. नंतर आहे ना आम्हाला म्हणजे बाहेर जायचं थोडंसं, तर त्याच्यासाठी तयारी पण म्हणजे मी साडी चेंज करून घेतली आणि निघालो. सांडशी ना ती गरम होतं त्याच्यामुळे घेतली बरं का. तुम्ही म्हणशाल की सांडशी कशाला घेतली देवपूजेला, तर ती धूप ना म्हणजे चांगलं पेटत नव्हतं ते, त्याच्यामुळं मी होतं जवळ तर तेच घेतलं. नंतर गेलो बाहेर. येता येता बहिणीकडे गेलो. तर आज एकादशी होती. तर तिचा खूप आग्रह होता आणि आम्ही थांबलो होतो म्हणजे जेवणाचाच टाईम होता फराळाचा. तर मग त्यांनी तिथूनच आम्ही फराळ करून आलो. आणि म्हणजे मला तर खायचं पण नव्हतं बरं का, पण मला दूध आणि खिचडी खूप आवडते, साबुदाण्याची खिचडी. तर ती म्हणे दूध आणि खिचडी, तर म्हटलं मला पण दे बाई थोडीशी. तर आम्ही तिघांनी पण तिथंच फराळ केलं आणि नंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर आता एक मेन काम म्हणजे ते बसचं काय कोणचं कार्ड आहे ते, म्हणजे मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं करा असं. तर मग मी गेले ते करायला. आणि संध्याकाळी आमची इथं म्हणजे गावात भजनाचा कार्यक्रम होता एकादशी निमित्त. तर सिस्टीम लावली होती तिथं, म्हणजे मी नव्हते गेले पण मिस्टर गेले होते. त्यांनी मला म्हणजे व्हिडिओ शूट करून पाठवला होता. तर म्हटलं तो तुमच्यासोबत पण शेअर करावा. तर भरपूर अशी लोकं होती तिथं आणि आमची सिस्टीम लावलेली होती. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री राधे.